हॅप्पी ड्रेसिंग रूम या एका वाक्यामुळे हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप काढून घेतलेली आहे असा आता चर्चा होत आहे। नक्की हॅप्पी ड्रेसिंग रूमचा आणि हार्दिक पांड्याला कॅप्टन न भेटण्याचा संबंधच काय आहे? आता आपल्याला पण माहित आहे की कारण काय दिलेलं आहे, फिटनेसचं कारण देऊन हार्दिक पांड्याला कॅप्टनशिप देण्यात आलेली नाही हे सांगितलं जात आहे। परंतु कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हॅप्पी ड्रेसिंग रूम मध्ये प्लेयर जर खुश असतील तर त्याचा परिणाम जिंकण्यावर होतो किंवा सगळ्याच गोष्टीवर होतो आणि त्याचा परफॉर्मन्स किंवा त्याचा परिणाम म्हणून टीम इंडिया मॅच जास्त जिंकत असते, अशा प्रकारचं एक वाक्य काल बोलण्यात आलेलं आहे। आणि याच कारणामुळे हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप हुकलेली आहे असं पण बोलण्यात येत आहे। तर याचं नक्की कनेक्शन काय आहे आणि याचा संबंध कसा असू शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट गौतम गंभीरचं असलेलं अग्रेसिव्ह बिहेवियर आणि याच बिहेवियरमुळे हार्दिक पांड्याला कॅप्टन करण्यात आलेलं नाही, कारण हार्दिक पांड्या पण अग्रेसिव्ह प्लेअर आहे। आता मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल रोहित शर्माला त्यांना पहिल्याच मॅच मध्ये फिल्डिंगला एकदम बाउंड्री जवळ लावलं तर ते तेव्हा पण हार्दिक पांड्याला खूप जास्त ट्रोल केलं आणि सिनियर प्लेअरची अशा प्रकारे डिसरिस्पेक्ट नाही करायला पाहिजे अशा तशा चर्चा झाल्या होत्या, त्या तुम्हाला माहितच असतील। म्हणजे सांगण्याचा उद्देश की हार्दिक पांड्या बी अग्रेसिव्ह आहे, गौतम गंभीर बी अग्रेसिव्ह आहे। जर एखादी गोष्ट गौतम गंभीर त्याला सांगायला गेला तर तो पण अग्रेशन मध्येच बोलणार आणि ह्या दोघांचं पटलं नसतं आणि ह्या दोघांमुळे टीम इंडिया बी डिव्हाइड झाली असती। अर्धे जण हार्दिक पांड्याला सपोर्ट करत असते, अर्धे जण गौतम गंभीरला। परंतु मग यामुळे हॅप्पी ड्रेसिंग रूम राहिली नसती, म्हणजेच ड्रेसिंग रूम मध्ये तणावाचं वातावरण असतं किंवा नेहमीच टेन्शन असतं, चिडचिड असते, फ्रस्ट्रेशन असतं आणि याच गोष्टीमुळे हॅप्पी ड्रेसिंग रूम राहावी या कारणामुळेच गौतम गंभीरनं हार्दिक पांड्याला कॅप्टन नाही बनवलं। हा मेन कॉन्सेप्ट आहे किंवा ही मेन गोष्ट आहे अशी आता चर्चा होत आहे आणि हीच माहिती समोर येत आहे आणि हेच बरोबर आहे। तर हेच रिझन आहे। आणि दुसरी गोष्ट आता सूर्यकुमार यादवचं घेऊया। सूर्यकुमार यादव एक सायलेंट प्लेअर आहे, तो म्हणजेच त्याचं कधी कोणाशी क्रॉस नाही, काही नाही, आपलं आपलं काम करत असतो, सायलेंट आहे, कधी कोणाला बोलत नाही, हसमुख आहे अशा टाईपचं। मग आता गौतम गंभीरच्या अँगलने सूर्यकुमार यादवला समजून सांगणे किंवा कंट्रोल करणे सोपं जाऊ शकतं ऍज कम्पेअर टू हार्दिक पांड्या। जर हार्दिक पांड्याला केलं असतं तर हार्दिक पांड्यानं गौतम गंभीरचं पाहिजे त्या गोष्टी ऐकल्या नसत्या किंवा गौतम गंभीरची मनमानी होऊ दिली नसती आणि गौतम गंभीरला तसं वातावरण नको आहे। प्लेयरचं तर सोडून द्या, गौतम गंभीरने हेड कोच होण्याच्या अगोदर डायरेक्ट बीसीसीआयला कंडिशन टाकलेले आहेत, मला असं पाहिजे आणि मी तसंच करणार आहे। त्यामुळे गौतम गंभीरच्या क्रॉसमध्ये जाणं कोणालाच परवडणार नाही। तर याच कारणामुळे सध्या गौतम गंभीर जे म्हणेल किंवा ते सगळं गौतम गंभीरच्याच मर्जीनुसार होणार आहे, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे। आणि गौतम गंभीर एकदा बोलला होता की मला 3 टीम पाहिजे आहेत, टेस्टसाठी वेगळी, वन डे साठी वेगळी आणि T20 साठी वेगळी। तर आता T20 साठी तर ऑलरेडी वेगळी झाल्याचं दिसतच आहे। आता वन डे आणि टेस्ट साठी मध्ये नक्की काय काय बदल करतो हे पण बघणं गरजेचं असणार आहे। तर आता ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला पण ही गोष्ट पटली असेल की हॅप्पी ड्रेसिंग रूम या एकाच वाक्यामुळे हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप काढून घेतलेली आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट करून नक्की